आणि या पुढचा काळ जो आहे हा काळ यांनी बरोबर असा निवडलेला आहे की निवडणुका नसतानाही फोडाफोडी करून टाका. आणि फोडाफोडी आपल्याला किती लोकांना आठवत असेल की लोकसभेच्या वेळेला जेव्हा मी आलो होतो तेव्हा त्यांची घोषणा काय होती? अब की बार 400 पार. आणि मी घोषणा दिली होती अब की बार तडीपार. आता तेच त्यांचं काम सुरू आहे. कारण यांना काय करायचंय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेमध्ये बदल करायचंय. 2/3 बहुमत 400 पार निवडणुकीत नाही झालं तर फोडाफोडी करून कर. आणि एकदा का संख्या झाली तर मग घटना बदल, घटनेत पाहिजे तसे बदल करून टाक. समोर आहे कोण विचारायला? कारण सगळेच फोडलेले आहेत, सगळेच त्यांनी पक्षात घेतलेले आहेत. ही सगळी गुलामगिरीची राजवट आणि हुकुमशाहीची राजवट ही रोखण्यासाठी बाकी देश उठेल तेव्हा उठेल, पेटेल तेव्हा पेटेल, पण निदान साधू संतांची परंपरा लाभलेला, उगाच आपण बोलत नाही शाहू फुले आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, तो परंपरेला लाभलेला महाराष्ट्र हा जागा राहणार आहे की नाही आणि त्यांच्या समोर उभा राहून त्यांना प्रश्न विचारणार आहे की नाही, हा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय. हे काम एवढं सोपं नाहीये. नुसतं गद्दार झाला म्हणून त्याला 4 शिव्या दिल्या नाही. त्यांनी गद्दारी का केली तर तुमचं स्वातंत्र्य हिरावून घेण्यासाठी तो त्या गद्दारांच्या कळपात सामील झालेला आहे. तुमचं स्वातंत्र्य तुम्ही कोणाला असं हिरावून देणार आहात? मग आजपासून कामाला लागला पाहिजे पुढचा खासदार हा पुन्हा एकदा आपल्या भगव्याचा कट्टर शिवसेना एकच. गद्दार सेना म्हणजे शिवसेना नाही. कोणी उपरा आला आणि कोणाचंही नाव कोणाला दिलं आम्ही मानायला तयार नाही, उपऱ्याला मानायला तयार नाही. शिवसेना फक्त एकच, भगवा फक्त एकच. आणि त्या भगव्याचा शिवसेनेचाच खासदार 2 वर्षांनी 3 वर्षांनी, कारण हिंमत तर होणार नाही राजीनामा देण्याची, जेव्हा केव्हा निवडणूक होईल तेव्हा परत आपला खासदार निवडून आणण्यासाठी आजपासून तयारीला लागा. आहे तयारी? जरा जोरात सांगताय? नाही, एवढा जोर आला पाहिजे की छप्पर उडाला पाहिजे, दिल्लीपर्यंत पोहोचला पाहिजे हा आवाज. बोला एकदा. चला, तुम्हाला सगळ्यांना मी खास धन्यवाद देतो आणि नम्रपणाने सांगतो की जोपर्यंत तुम्ही माझ्या सोबत आहात तोपर्यंत मी कोणाला घाबरत नाही. जोपर्यंत तुम्ही माझ्या सोबत आहात तोपर्यंत कोणी किती प्रयत्न केले तरी ठाकरे काय शिवसेना ही कोणी संपू शकणार नाही. आणि तो विश्वास माझ्यात आहे आणि त्या विश्वासाच्या जोरावर या अन्यायाला तोडून फोडून टाकल्याशिवाय मी राहणार नाही. एवढे एक वचन मी आपल्याला देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना विनंती आहे की कृपया आपापल्या जागेवर उभं राहायचं आहे. राष्ट्रगीत होईल. सर्वांनी. यवतमाळमध्ये संजय देशमुखांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांनी सभेचं आयोजन केलं होतं. यावेळेला मतदारांची माफी मागतानाच प्रश्न विचारणारा कुणी नको म्हणूनच शिवसेना फोडली जाते असा आरोप उद्धव ठाकरे यांनी यावेळेला भाजपवर केलेला आहे. तर शिवसेना एकच, बाकी सगळे गद्दार असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे आणि शिंदे सेनेवरही जोरदार आरोप केलेत.